बातमी संभाजीनगरमधून मराठवाडा विद्यापीठाचे निकाल लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पदवी पदव्युत्तर परीक्षांचे निकाल लांबणार असल्याची माहिती मिळते। पेपर तपासणी रखडल्याने निकाल लांबणीवर गेलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रश्न जर बघितलं तर मराठवाडा विद्यापीठामधील परीक्षा जी आहे ते मागील काही दिवसापासून सुरू आहे आणि जी पेपर झाले आहे त्या पेपर संपल्यानंतर 30 दिवसात निकाल जाहीर करणे बंधनकारक असतात। मात्र काही अध्यापक जे आहेत ते आता सुट्टीवरती गेलेले आहेत, ते वापस परतलेले नाही। त्यामुळे आता विद्यापीठाकडून जे आहे ते त्या पत्र काढण्यात आले 2 दिवसात तातडीने कार्यरत व्हा, अन्यथा तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल असा इशारा जो आहे तो आता विद्यापीठाने केलेला आहे। त्यामुळे आता संपूर्ण मेल जे आहे ते आता संपूर्ण प्राध्यापकांना देण्यात आलेले 2 दिवसात हजर राहण्याचं त्यांना आवाहन देखील करण्यात आलं, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे आता परीक्षा संपत आलेली आहे आणि काही दिवसच जो आहे तो निकालासाठी बाकी आहे। त्यामुळे आता प्राध्यापकांनी तात्काळ परीक्षा पेपर जे आहे ते तपासणी करून विद्यापीठाच्या मेलवरती जो आहे तो निकाल जाहीर करावा लागतो, अन्यथा त्या प्राध्यापकावरती कारवाई करण्यात येईल असा इशारा जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे। मात्र प्राध्यापक उन्हाळी सुट्टीवरती गेल्यामुळे आता पेपरचा जो तपासणी आहे ती देखील लांबल्याची पाहायला मिळत आहे। निकाल देखील लांबणीवर पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। जी 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 विजय, असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।